ती आत्महत्येचा प्रयत्न करत होती असा युक्तिवाद हगवणेंच्या वकिलांकडून करण्यात आला। तर नवऱ्यानं बायकोला कानाखाली मारणं म्हणजे छळ नाही असा अजब युक्तिवाद हगवणेंच्या वकिलांकडून करण्यात आलाय। दरम्यान वैष्णवीचा सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हगवणेला 31 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर नवरा शशांक, सासू लता आणि नणंद करिश्माला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सरकारी वकील आणि हगवणेंच्या वकिलांकडून काय युक्तिवाद करण्यात आलाय तेही आपण पाहूया। तर कोर्टातला युक्तिवाद असा आहे की वैष्णवीचं नको त्या व्यक्तीसोबत सुरू असलेलं चॅटिंग पकडलं। हगवणेंच्या वकिलाचा हा युक्तिवाद आहे, आत्महत्या करण्याची वैष्णवीची प्रवृत्तीच होती। वैष्णवीनं अनेकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला। एकदा उंदीर मारण्याचं औषध पिऊन, एकदा गाडीतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केलाय। नवऱ्यानं बायकोला कानाखाली मारल्यास तो छळ ठरत नाही असा अजब दावा देखील केलाय। हगवणेंकडे 5 कोटींच्या गाड्या, 40 लाखांच्या फॉर्च्युनरसाठी छळ का करतील असा देखील सवाल विचारण्यात आला। हगवणे कुटुंबियांवर मीडिया ट्रायल सुरू असल्याचं देखील सांगितलं गेलं। निलेश चव्हाणला आरोपी ठरवणं चुकीचं असल्याचा दावा करण्यात आला। दरम्यान वैष्णवी हगवणेबाबत हगवणेच्या वकिलांनी काही खळबळजनक दावे केलेत, पाहूया। जीव घेणं हल्ला तिच्यावरती झालेला नाहीये। अशा किरकोळ स्वरूपाची जी काय एखाद्या नवऱ्याकडनं एखाद्या पत्नीला मारहाण जर होते तर ते सुप्रीम कोर्टचं जजमेंट आम्ही आज दिलं कोर्टामध्ये की एखाद्या दिवशी असा एखादा इन्सिडेंट झाला, रागाच्या भरामध्ये नवऱ्याकडनं जर एखाद्या पत्नीला हल्ला झाला तर ती डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही, ती हॅरेसमेंट होत नाही। हॅरेसमेंट होण्यासाठी त्याचं इंटेन्शन पाहिजे। पोलिसांनी एकतर्फी तपास करू नये, तिच्या कुटुंबियांना याबद्दल पूर्ण वेळोवेळी त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती की तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत, त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्यामध्ये वाद होत होते। तिच्या आई वडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते। त्या मोबाईल मधली जी काय चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे। योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत। त्याबद्दलची त्या व्यक्तीची 18 तारखेला एंगेजमेंट होती, ती 18 आणि ही 16 तारखेला घटना घडलेली आहे। त्याचा काय तुम्ही तपास आजपर्यंत केला नाही? मी जर 16 पासून तुमच्या ताब्यात आहे, व्यक्ती कोण आहे नाव दिलेलं आहे तपास अधिकाऱ्यांना। 2023 ला लग्न झाले, 23 नंतर वैष्णवीच्या नावावरची प्रॉपर्टी तिच्या घरच्यांनी विकली आहे। तिला वैष्णवीला आम्ही नेऊन सोडली, तिला न हरकत द्यायला ती प्रॉपर्टी बिल्डरला विकलेली आहे। मग हुंड्यामध्ये इंटरेस्ट असणारी फॅमिली अशा पद्धतीने तिच्या प्रॉपर्टीला नो ऑब्जेक्शन द्यायला लावेल का त्या मुलीला? निलेश चव्हाणवरती हा पूर्णपणे अन्याय झालेला आहे। निलेश चव्हाण हा त्याचा मित्र आहे। अशा एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये त्यांनी त्याचं मैत्री निभावली। ते बाळ बघण्यासाठी 5 लोक तुरुंगात असताना ते लहान बाळ कुणी बघायचं होतं? ह्यांना अंत्यविधी झाला तेव्हा ह्यांनी बाळ काही नेलं नाही, ते बाळ बघायचं कुणी होतं? मग ह्यांनी रिक्वेस्ट केल्यामुळे ते बाळ त्यांनी सांभाळलं। तर वैष्णवीचे काका मोहन कसपटे यांनी मात्र हगवणे कुटुंबाकडून वैष्णवी हुंडाबळी प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केलाय। आता मला वाटतं त्यांना काही दुसरी बाजू दिसत नाही म्हणून चारित्र्य हनन करतात। तुमचं जर लव्ह मॅरेज आहे तर तुमचं लगेच तुम्ही डाऊट घ्यायचं काय कारण आहे? चारित्र्याचा संशय घ्यायचं काय कारण आहे? तुमचं लव्ह मॅरेज आहे ना, तुम्हाला एकमेकांवरती विश्वास नाही का? मग जर विश्वास नव्हता तर तुम्ही कशाला लग्न केलं? याचा अर्थ तुम्ही पैसे पाहूनच लग्न केलं असंच म्हणावं लागेल ना। वेगळं वळण द्यायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे, असा काही विषय 100% नाही। आमच्या मुलीवर विश्वास आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भात वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया। आमची मुलगी गेली, मुलगी गेल्यानंतर आम्हाला न्यायदेवतेवरती विश्वास आहे। पोलीस त्यांचा योग्य पद्धतीने तपास करतायत। पोलीस त्याचा तपास करून निर्णय घेतील आणि ते जे आरोप करतायत ह्यात काही तथ्य नाही आहे। हे आता आमच्या मुलीवरती जे शिंतोडे उडवतात याचा मी जाहीर निषेध करतो या फॅमिलीचा। हे योग्य नाही आहे। मुलगी गेली त्याचं दुःख मोठं आहे आमच्यावरती आणि स्वतःला वाचवायसाठी आमच्या मुलीवरती आरोप करतात, हे योग्य नाही आहे। दरम्यान हगवणे कुटुंबियांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी संताप व्यक्त केलाय। त्यांनी एक्सवरती तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। जो त्या वकिलांच्या 4 कानशिलात लगावेल त्याचा आपण सत्कार करू अशी पोस्ट रोहिणी खडसे यांनी केली आहे।
2024 मध्ये वैष्णवीची जाऊ मयुरी जगतापनं सुद्धा हगवणे कुटुंबियांविरोधात तक्रार दिली होती. मयुरी जगतापच्या तक्रारीवरून महिला आयोगानं पोलिसांवरती ठपका ठेवलाय. मयुरी जगतापच्या तक्रारीनंतर दोषारोपपत्र दाखल करण्यास पोलिसांनी विलंब केला. 60 दिवसात दोषारोपपत्र दाखल का झालं नाही याची चौकशी व्हावी अशी मागणी महिला आयोगानं केलेली आहे. या संदर्भात महिला आयोगानं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र देखील पाठवलंय. आणि आता नंतर धक्कादायक बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधल्या भीषण अपघाताची. हडको भागामध्ये एका भरधाव वेगातील अनियंत्रित कारनं एका